पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील नागरिक आणि नातेवाईक मोठ्या संख्येनं स्मशानभूमीत जमले होते। दुःखद वातावरणात धार्मिक विधी सुरू होते। सर्वजण दिवंगत व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते। मात्र काही क्षणातच तिथं अशी अनपेक्षित घटना घडली की उपस्थितांची अक्षरशः तारांबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर इथं घडली। गावातील एका व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थ स्मशानभूमीत जमा झाले होते। विधी शांततेत सुरू असताना अचानक परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। नेमकं काय घडलं हे सुरुवातीला कोणालाच समजत नव्हतं। काही जण इकडे तिकडे धावू लागले, तर काहींनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला। क्षणार्धात संपूर्ण स्मशानभूमीत आरडाओरडा सुरू झाला। परिस्थिती इतकी गंभीर बनली की काही काळासाठी उपस्थितांना मृतदेह जागेवर सोडून जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला। अंत्यविधीसाठी आलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। काही नागरिकांना या गोंधळात किरकोळ दुखापत झाल्याचंही सांगितलं जातंय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि इतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीनं जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। काही वेळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली। दरम्यान उपस्थित नागरिकांनी सांगितले की अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती। अंत्यसंस्कारासारख्या गंभीर प्रसंगी अचानक झालेल्या या संकटामुळे सर्वांचीच चांगली घाबरगुंडी उडाली। परिस्थिती शांत झाल्यानंतर पुन्हा अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या सर्व गोंधळामागचं कारण मात्र शेवटी समोर आलं। स्मशानभूमीजवळ असलेल्या झाडावर मोठं मधमाशाचं मोहळ होतं। काही कारणानं त्या मधमाशा चवताळल्या आणि त्यांनी अंत्यविधीसाठी जमलेल्या नागरिकांवर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यामुळे अनेकांना मधमाशांनी दंश केला, तर काही जण जखमी झाले। सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे।